नमस्कार. आज दिनांक 7 मार्च. जगाच्या आणि भारताच्या इतिहासात या दिवशी अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्या जाणून घेऊया आजच्या भागात. 7 मार्च 1971 रोजी शेख मुजीब उर रहमान यांनी ढाका इथल्या रेसकोर्स मैदानावरून पाकिस्तानपासून वेगळं होत स्वतंत्र होण्याची हाक देणारं ऐतिहासिक भाषण केलं. शेख मुजीब उर रहमान हे बांगलादेशचे संस्थापक म्हणून ओळखले जातात. ते बांगलादेशचे पहिले राष्ट्रपतीही होते. 7 मार्च रोजी त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी सुमारे 10 लाख लोक बांबूच्या काठ्या घेऊन तिथं उपस्थित होते. पाकिस्तानच्या लष्कराचा हेलिकॉप्टर या जाहीर सभेचा आढावा घेत होतं. त्या दिवशी त्यांच्या भाषणातला प्रत्येक शब्द पाकिस्तानला आव्हान देणारा होता. पुढे 2017 मध्ये युनेस्कोने शेख मुजीब उर रहमान यांच्या या भाषणाला जगाचं डॉक्युमेंटरी हेरिटेज म्हणून मान्यता दिली. या भाषणानंतर पाकिस्तानी लष्करानं शेख मुजीब उर रहमान यांना अटक करून पाकिस्तानात नेलं. मात्र तोपर्यंत त्यांनी सुरू केलेल्या ठिणगीनं आगीचं रूप धारण केलं होतं. पूर्व पाकिस्तानात मुक्ती वाहिनीनं पाकिस्तानी लष्कराविरुद्ध आघाडी उघडली. असं काही दिवस चालू राहिलं आणि त्यानंतर भारताने या मुक्ती वाहिनीला मदत करण्याचा निर्णय घेतला. 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्ताननं भारतावर हल्ला केला. मात्र 13 दिवसात भारतानं त्यांना आपल्यासमोर गुडघे टेकण्यास भाग पाडलं. 16 डिसेंबर रोजी पाकिस्तानी सैन्यानं आत्मसमर्पण केलं आणि अशा प्रकारे पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन बांगलादेश बनला. याचसाठी भारतात 16 डिसेंबर हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचवेळी शेख मुजीब उर रहमान पाकिस्तानातून लंडन मार्गे दिल्लीत आले आणि त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली. आर्मी कॅन्टोन्मेंट मैदानावर झालेल्या जाहीर सभेत शेख मुजीब उर रहमान यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात मदत केल्याबद्दल भारतीय जनतेचे आभार मानले. 7 मार्च 2009 रोजी जगातली सर्वात शक्तिशाली दुर्बीण केपलर ही अंतराळात सोडण्यात आली. मानवजातीच्या इतिहासातली ही एकमेव शक्तिशाली दुर्बीण असल्याचं मानलं गेलं. सूर्याभोवती फिरणारी ही दुर्बीण नासाने पृथ्वीसारख्या इतर ग्रहांचा शोध घेण्यासाठी प्रक्षेपित केली होती. तथापि 9 वर्षाच्या ऑपरेशन नंतर या दुर्बिणीच्या प्रतिक्रिया नियंत्रण प्रणालीचं इंधन संपलं. त्यानंतर 30 ऑक्टोबर 2018 रोजी नासाने या दुर्बिणीच्या सेवानिवृत्तीची घोषणा केली. खगोलशास्त्रज्ञ जोहान्स केपलर यांच्या सन्मानार्थ या दुर्बिणीला केपलर हे नाव देण्यात आलं होतं. वेधशाळेची भूमिका बजावणारी केपलर 2009 ते 2018 पर्यंत अंतराळात सक्रिय होती आणि या काळात या दुर्बिणीनं 5 लाखाहून अधिक ताऱ्यांचं निरीक्षण केलं. तर सुमारे 2681 ग्रह शोधण्यात या दुर्बिणीनं क्रांतिकारक भूमिका बजावली. परमहंस योगानंद यांचं 7 मार्च 1952 रोजी अमेरिकेत निधन झालं. ते आध्यात्मिक गुरु, योगी आणि संत होते. परमहंस योगानंद यांचा जन्म 5 जानेवारी 1893 रोजी गोरखपूर, उत्तर प्रदेश इथे झाला. त्यांचं बालपणीचं नाव होतं मुकुंदनाथ घोष. 1910 मध्ये वयाच्या 17व्या वर्षी ते स्वामी युक्तेनंद गिरी यांना भेटले आणि त्यांचे शिष्य बनले. पाश्चात्य जगताला भारतीय योग पद्धतीची आणि अध्यात्माची ओळख करून देणाऱ्या योगी परंपरेतील परमहंस योगानंद हे निश्चितच एक प्रमुख नाव आहे. योगानंद लहानपणापासूनच आध्यात्मिक होते आणि म्हणूनच की काय त्यांना त्यांच्या मृत्यूची पूर्वकल्पना आलेली होती. 7 मार्च 1952 रोजी त्यांनी महासमाधीमध्ये प्रवेश केला. योगानंद यांनी लिहिलेलं द ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी हे पुस्तक आजवरच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या आध्यात्मिक पुस्तकांपैकी एक आहे. आजपर्यंत त्याच्या 5 दशलक्षाहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत आणि हे पुस्तक जवळपास 34 भाषांमध्ये अनुवादित करण्यात आलंय. दादोजी कोंडदेव यांचा आज स्मृतिदिन. छत्रपती शिवाजी महाराजांचे शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून जगाला परिचित असलेले दादोजी कोंडदेव एक कुशल प्रशासक देखील होते. 1577 ते 7 मार्च 1649 असा त्यांचा जीवनकाल होता. शहाजी राजांचे अत्यंत विश्वासू आणि कर्तबगार कारभारी म्हणून दादोजी कोंडदेव यांची ओळख होती. शहाजी राजांच्या वतीनं दादोजी कोंडदेव यांनी पुणे परगण्याचा कारभार अगदी व्यवस्थित चालवला. जमिनीची आखणी करून सारा ठरवणे, न्यायनिवाडा करणे, जनतेला अभय देणे आणि गाढवाचा नांगर फिरवलेल्या पुण्याची पुन्हा उभारणी करणे यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता. निवाडे देताना ते नेहमी निष्पक्ष आणि न्यायी असत. पुणे प्रांतीचे सुभेदार असा दादोजी कोंडदेवांचा उल्लेख आपल्याला इतिहासात बघायला मिळतो. 12 मावळच्या देशमुखांना एका छताखाली आणण्याचं काम बजावण्यात दादोजी यांची महत्वाची भूमिका होती. बाल शिवाजी जेव्हा राजमाता जिजाऊ यांच्यासोबत पुण्यातल्या लाल महालात राहू लागले तेव्हा त्यांना प्रारंभीचं सैन्य, शस्त्रास्त्र आणि राजनीतीचे धडे हे दादोजी कोंडदेवांनीच दिले. 1636 पासून ते अखेरपर्यंत म्हणजे साधारणपणे 13 वर्ष ते शिवाजी महाराजांजवळ होते. भारताचे दुसरे गृहमंत्री आणि भारतरत्न पंडित गोविंद वल्लभ पंत यांचा आज स्मृतिदिन आहे.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं. स्वातंत्र्य सैनिक म्हणून ते तुरुंगातही गेले होते. पेशानं वकील असलेले गोविंद वल्लभ पंत हे उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री. त्यांचा जन्म 10 सप्टेंबर 1887 रोजी अल्मोडा इथे झाला. विद्यार्थी दशेत असताना गोविंद वल्लभ पंत यांच्यावर गोपाळ कृष्ण गोखले आणि पंडित मदन मोहन मालवीय या 2 देशभक्तांच्या विचारांचा परिणाम झाला. सार्वजनिक जीवनाचा पहिला धडा मालवीयांकडून मिळाला असं ते म्हणत असत. 1938-39 मध्ये त्यांच्या प्रोत्साहनाने हिंदीतला पारिभाषिक शब्दकोश तयार झाला. मुख्यमंत्री या नात्यानं 1948 मध्ये देवनागरी लिपी सुधारून हिंदी टंकलेखन यंत्र दूरमुद्रक तयार करण्याचे प्रयत्नही गोविंद वल्लभ पंत यांनी केले. केंद्रीय गृहमंत्री पदावर असतानाही केरळमधली कम्युनिस्ट राजवट, पंजाबी सुभा, आसाममधल्या दंगली इत्यादी प्रश्न त्यांनी अत्यंत कुशलपणे हाताळले. गोविंद वल्लभ पंत यांच्यामध्ये कुशल राजकारणी याबरोबरच मुत्सद्दीपणा, कणखरपणा, कृतिशीलता आणि संसदपटुता यांसारखे आदर्श नेतृत्वाचे गुण त्यांच्यात होते. 7 मार्च 1961 रोजी गोविंद वल्लभ पंत यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. तर हे होते आजचे अर्थात 7 मार्चचे दिनविशेष. तुम्हाला आमचा हा दिनविशेष स्पेशल भाग कसा वाटतोय हे नक्की कळवा आणि आमच्या वृत्तम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.